आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सर्व काही प्रत्यक्ष भाग्यलिखितच आहे स्वामी. नंदीने रावणाला शाप दिला, तरीही आपण अंजनाला या तपश्चर्येतून मुक्त का नाही करत आहात स्वामी? अंजनाने शिवांश ग्रहण करणे इतके सहज सुलभ नाहीये देवी. महादेवांच्या 11व्या अवताराला धारण करण्याकरिता अंजनाला सुद्धा त्या योग्य व्हावं लागेल. त्यानंतरच तिची तपश्चर्या फलद्रूप ठरेल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वायुदेवा, अंजनाची तपश्चर्या तू भंग करू शकशील? आपण जी आज्ञा द्याल तेच घडेल महादेव. नारायण नारायण. हा महिमा तर एक पाहण्यायोग्य दृश्य आहे. वायुदेव आता अंजनाची तपश्चर्या भंग करू शकणार नाहीत. यानंतर देवादिदेव महादेव अंजनाची तपश्चर्या भंग करण्याकरिता कुणाची निवड करतात ही पाहण्यायोग्य घटना असेल. नारायण नारायण. अरे अरे, अग्निदेवही पराभूत झाले. नारायण नारायण. अरे अरे, यावेळी प्रत्यक्ष सूर्यदेव. त्यांच्या तापाने देवी अंजना भस्मीभूत न होवो हीच इच्छा. पाहूयात पुढे काय घडते.
यावेळी तर साक्षात सूर्यदेवही देवी अंजनाची तपश्चर्या भंग करण्यात असफल झालेत. यानंतर आता काय पाहणे बाकी आहे? जय जय शिवशंकर. प्रणाम प्रभू. आपल्याला पाहून वाटतंय की आपण कोणी देवता आहात, परंतु मी आपणास ओळखले नाही. मी एक गंधर्व आहे. अंजना आपल्या तपश्चर्येने लवकरच सिद्धी प्राप्त करणार आहे, म्हणून देवलोकातून मी इथे आलो आहे तिला आशीर्वाद द्यायला. आशीर्वाद देऊन आपण आम्हावर कृपा करावी देवा. स्वामी, आता काय करणार प्रभू? कुणीही अंजनाची तपश्चर्या भंग करण्यास सफल नाही झालं. आता मी प्रसन्न आहे. अंजनाच्या तपश्चर्येच्या फलप्राप्तीची वेळ झाली आहे देवी. वायू, मी माझी शक्ती नक्षत्रांना देत आहे. तुला ती नेऊन अंजनाच्या शरीरात स्थापित करायची आहे. या कार्यासाठी तुला सप्तर्षी मदत करतील. आपल्या आज्ञेचं पालन करेन महादेव. हे महादेवा, आम्हाला इथे बोलवण्याचं काय कारण? हे सप्तर्षीगण, माझी ऊर्जा शक्ती अंजनाच्या शरीरात प्रवेश करण्याकरिता वायुदेव प्रस्थान करतील. माझी इच्छा आहे की या कामी आपण त्यांना सहाय्य करावं.
शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वायुदेव, सप्तर्षी, केसरीचा प्रणाम स्वीकार करावा. ओ भगवंता हे धीमंता भक्ताग्रेसर जय हनुमंता. महावीर विक्रम बजरंगी रामन बंटा वानर संगी. शत्रु भयंकर इह जगवंदित जय हनुमान. शत्रु भयंकर इह जगवंदित जय हनुमान. अंजना, वायुदेवा, सप्तर्षी. अंजना, तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवानी आशीर्वाद दिला आहे आणि हेच सांगण्याकरिता सप्तर्षींसोबत मी इथे आलो आहे. येणाऱ्या काळात तू एका दिव्य पुत्राला जन्म देणार आहेस. त्याच्या जन्माने या विश्वाचे कल्याण होईल. जो एक महाबली, महाज्ञानी, महाशक्तिशाली आणि बुद्धिमान असेल. सर्व देवी देवतांचा वरद हस्त त्याच्यावर असेल. धन्यवाद वायुदेव. तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या तुझ्या पुत्रामुळे तुझे आणि केसरीचे नाव त्रिखंडात गाजेल. सर्वांचे दुःख निवारण करणाऱ्या कामधेनू कल्पतरूप्रमाणे तुझ्या पुत्राची कीर्ती सर्वत्र होईल. आपण सर्वांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहावे. अंजना आणि केसरी, तुम्ही दोघे आता सप्तर्षींचा आशीर्वाद घेऊन परत जा. परमेश्वर सर्व मंगल करतील. आमचा तुला आशीर्वाद आहे. धन्य झालो प्रभू. आयुष्मान भव.
क्षमा करा प्रभू, हातातून चुकून पडले. क्षमा करा प्रभू, क्षमा करा प्रभू. प्रभू, मी आपला सेवक आहे, तरी आपण माझ्यावर अशा प्रकारे वार करत आहात, मला कोडाने मारत आहात. परंतु लवकरच असा दिवस आपल्या जीवनातही येईल, तेव्हा आपल्याला या वेदनांची जाणीव होईल. परमेश्वर सर्व घटनांचा हिशोब ठेवतो, त्याच्या न्यायाच्या प्रहारातून कुणी नाही वाचू शकत. माझ्या समक्ष, या दशानना समक्ष ही वाचाळ बडबड करतोस. एक दास असूनही तुझ्यात एवढे धैर्य. मला ज्ञान देणाऱ्या या दासाला घेऊन जा आणि सर्पगृहात डांबा. माझ्यावर, माझ्या राज्यकारभारावर प्रश्न करणार अजून कुणी आहे का इथे? कुणातही बोलण्याचं धैर्य नाहीये. जर कुणी असा असेल तर त्याची हीच दुर्गती होईल. नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. वृक्षराज, महाराजा केसरी, किष्किंधाच्या दक्षिण प्रांतात राक्षसांचा प्रभाव खूपच वाढत चालला आहे. जंगलामध्ये प्रवेश करून ते सर्व मनुष्य आणि वानरांवर अत्याचार करीत आहेत. महाराजा केसरी, कुठल्याही शत्रूपासून आम्हाला घाबरण्याचं कारण नाही असे मी समजत होतो. परंतु आपण जे सांगत आहात त्यानंतर मात्र प्रभू, राजा कुंजने जे सांगितलं ते सत्य आहे. प्रजेनेही हेच संकट आमच्या समोर मांडले आहे. आपल्याला या संकटावर मात करावीच लागेल. परमेश्वरा, हे परमेश्वरा, महाराणी काय झालं? काय होतंय आपल्याला? परमेश्वरा, हे परमेश्वरा. महाराज, काय झालं? काय घडलंय असं? तू एवढी घाबरली कायस? महाराज, पूजागृहात महाराणी. पूजागृहात महाराणी? काय झालंय नीट सांगशील? काहीच कळत नाहीये महाराज. अंजना, 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 काय झालं महाराणी अंजनाला? महाराज, महाराणी अंजना पूजा करत असताना अचानक मूर्छा येऊन खाली कोसळल्या. अरे हे शिवशंकरा, आता मी काय करू? अंजना, तू ताबडतोब जा, राजवैद्यांना तात्काळ घेऊन ये. जा. हो महाराज.
राज केसरी, आपल्याला महाराणींच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. ही फक्त आपल्याकरिताच नव्हे तर संपूर्ण सुमेरूकरिता अत्यंत आनंदाची वार्ता आहे. आपल्या महाराणी माता होणार आहे. आणि आपण पिता होणार आहात. आपण खूपच शुभवार्ता ऐकवलीत वैद्यराज. हे शंकरा, तुझे खूप खूप आभार. जा घेऊन या. स्वामी, हे सर्व तुझ्या कठीण तपश्चर्येचे फळ आहे अंजना. अंततः देवाधिदेव महादेव प्रसन्न झाले. आपण दयाळू आहात प्रभू. भक्ताची इच्छा पूर्ण केली. हे माझं अहोभाग्य आहे. तू केवळ सुरापान करण्यायोग्य उरलायस. त्या व्यतिरिक्त तुला कुणाचीही कसलीही चिंता वाटत नाही. तू कोण आहेस, काय करू इच्छितोस याचे भान उरले का तुला? मी असा आहे, मी तसा आहे, या केवळ वल्गना करण्याच्या गोष्टी नाही आहेत. या गोष्टी कृत्यातून दृष्टीस पडायला हव्यात. तुझे कुटुंब, आप्तेष्ट, ज्यांच्या बरोबर तुझे रक्ताचे नातेबंध आहेत, त्यांचा विचार केलायस? हे लंकाधिपती, तुझी 10 शिरे आणि 20 हस्त आहेत. तुझे एक एक शिर, एक एक परिवार आहे. त्यांना तुझी मदत होणार नाही का? 20-30 संतानांची आवश्यकता नाहीये का? की केवळ सुरापान करण्याने आणि साम्राज्य विस्ताराने सर्व कर्तव्यांची पूर्ती झाली? या सर्व गोष्टींचा सखोल विचार कर दशानना. बरोबर आहे, अगदी असंच व्हायला हवं. परंतु हे कसे संभव आहे? तू दानव कुलाचा राजा आहेस. तू जी इच्छा प्रकट करशील ते तुझ्या समक्ष हजर केले जाईल. तुझी प्रजा, तुझे मित्र सगळे तुला पूजतात. ते सर्व तुझ्या सेवेस तत्पर आहेत. तू त्यांना आज्ञा देऊ शकतोस. तू तुला हवं त्या व्यक्तीसोबत सुखाने राहू शकतोस. तुझ्या संतानांची संख्या ही वाढू शकते. पण हे कसं शक्य आहे? इथे सगळेच तुझे सेवक आहेत. कुणीही तुला संतुष्ट करायला तयार आहे. आनंद घे दशानना, आनंद घे. सर्व काही तुझं आहे. तुझ्या सोबत रथ व्हायला तयार आहेत. वंश विस्तार कर.
तुला सर्वे सर्वा बनायचंय. तू आणखी संतानांना जन्माला घालायला हवं.